या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुड नगरपालिका हद्दीतील PWD रोडवर प्रशासनाने अचानक अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. BSNL कार्यालय ते कापशी रोडवरील सर पिराजीराव जलाशयापर्यंत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या पथकाने धडक कारवाई केली. विशेषतः बस स्थानक परिसरातील दुकानगाळ्यांचे पुढील भाग तोडण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. या कारवाई दरम्यान अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांनी संताप व्यक्त केलाय. आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक तोडकाम सुरू करण्यात आले. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच दुकानांवर अवलंबून आहे. आता व्यवसाय कुठे करायचा असा सवाल हवालदिल झालेल्या व्यावसायिकांनी उपस्थित केलाय. प्रशासनाने अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे दुकानांमधील फर्निचर, इलेक्ट्रिक फिटिंग आणि विक्रीचा माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी व्यापाऱ्यांची मोठी ओढाताण झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने काही प्रमाणात मानवी दृष्टिकोनातून तात्पुरत्या सुविधा देऊन या व्यावसायिकांना सहकार्य केले होते. मात्र रस्ते रुंदीकरण किंवा शहर नियोजनाच्या नावाखाली सुरू झालेल्या मोहिमेमुळे छोटे व्यावसायिक अगतिक झाले आहेत. अतिक्रमण हटाव मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याचं संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे अशा प्रभावित व्यावसायिकांना प्रशासन पर्यायी जागा उपलब्ध करून देणार का, याकडे आता संपूर्ण मुरगुड शहराचे लक्ष लागलं आहे.